हे वसुली माफियाचं सिंडिकेट ह्याच्यामध्ये काम करतं. बरोबर. ते किती लीगल आहे आणि ते ऍक्च्युली कसं वर्क करतं? एकतर वसुली माफियाचं जे काही सिंडिकेट आहे लिगल नाही. ओके. कोणीही कोणालाही फोन करून धमक्या देऊ शकत नाही. त्यामुळे जरी बँकेने थर्ड पार्टी रिकव्हरी एजन्सी म्हणजे वसुली एजन्सीला जरी कॉन्ट्रॅक्ट दिला की तुम्ही ही वसुली करून द्या, त्यानंतर पण ते कायदेशीर स्वरूपामध्येच वसुली करू शकतात. ते कुठेही दमदाटी करू शकत नाहीत, ते कोणाच्याही घरी येऊ शकत नाहीत, ते कोणालाही फोन करून घाबरवू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे जर कोणाला असे फोन येत असतील तर त्यांनी आपल्या फोनचा रेकॉर्डर चालू करावा. त्या माणसाला स्पष्ट शब्दामध्ये सांगावं की तुझं बोलणं मी रेकॉर्ड करतोय आणि आता ज्या शब्दांमध्ये तू बोलत होतास त्याच शब्दांमध्ये माझ्याशी बोलून दाखव. ओके. आणि जर तू त्या शब्दांमध्ये बोलला ती ऑडिओ क्लिप घेऊन पोलिसांकडे जायचं. ओके. आणि पोलिसांकडे कंप्लेंट करायची. ह्यामध्ये तुम्ही त्याला सांगितलेलं आहे की तुम्ही रेकॉर्ड करत आहात, त्याच्यामध्ये त्याचा राईट टू प्रायव्हसी ब्रीच होत नाही. ओके. जर कोणी घरी आलं तर व्हिडिओ ऑन करावा, त्याला सांगावं की मी तुझा व्हिडिओ घेतोय, तू माझ्या घरी येऊ शकत नाहीस, मी तुला घरी याची परमिशन देत नाहीये. कारण कोणाचंही घर हे घरातली आतली जागा ही त्याची पर्सनल जागा आहे. जोपर्यंत तुम्ही त्या माणसाला परमिशन देत नाही आत यायला तोपर्यंत कोणीही तुमच्या घरामध्ये पाऊल ठेवू शकत नाही. ओके. अदरवाईज त्याच्यामध्ये तुम्ही बरेच क्रिमिनल ऑफेन्स करताय. ओके. सो ह्या वसुली माफियांच्या अगेन्स्ट पण ह्या कंप्लेंट व्हायला पाहिजेत. अनसिक्युअर्ड लोनच्या केसमध्ये हे सर्व काही इलिगल पद्धतीनंच वसुली केली जाते असंच बहुतांश गोष्टी दिसून येतात. 99% केसेसमध्ये तरी मला असंच वाटतं की इलिगल पद्धतीने वसुली केली जाते. ओके. किंवा त्याच्यामध्ये मी माझ्या पक्षकारांना हेच सांगतो, पक्षकार म्हणजे क्लायंटना, की तुम्ही बँकांची बस आणि सेटल करा. कारण तुम्ही जेव्हा लोन घेतलंय तेव्हा तुम्हाला पैसे आज न उद्या भरायचे. करेक्ट. पैसे न भरता तर तुम्ही सुटू शकणार नाही. हो. फक्त आता समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये घेतले तर 10,000चे आज तुमचे 20,000 रुपये झाले अलॉंग विथ इंटरेस्ट, बँकांनी पिनल चार्जेस लावले जे की बरोबर. अशाला तुम्ही बसून सेटलमेंट करू शकता आणि कदाचित 12,000 15,000 तरी सेटल करू शकता. हे तुमचं 1,00,000 1,50,000 रुपयाचं असेल सेम प्रिन्सिपल अप्लाय होतो. कारण याला जेव्हा कुठेही गॅरंटीच नाहीये त्यावेळेला रिकव्हरी प्रोसेस बँकांना पण माहिती की साधारण 3 ते 4 वर्ष कमीत कमी कोर्ट केसमध्ये जाणार. अच्छा. त्यानंतर एक्झिक्युशन मध्ये अजून 3-4 वर्ष जाणार. ओके. सो ह्यामध्ये तो माणूस कुठे आहे, त्यांनी ऍड्रेस बदलला, दुसरीकडे शिफ्ट झाला, त्याला ते शोधत कुठे बसणार. करेक्ट. तर त्यामुळे सेटलमेंट होणं शक्य असतं. पण ह्यामध्ये ज्यांनी लोन घेतलंय त्यांनीही ती तयारी दाखवायला पाहिजे. पण मोठी असं आहे की कोणीही तुमच्या घरी येऊ शकत नाही अनसिक्युअर्डच्या लोनच्या केसमध्ये. आणि जरी आले, फोन आला, सपोज फोन आले तर त्याला सांगून रेकॉर्ड करायचं, विदाऊट सांगता रेकॉर्ड करायचं नाही. राईट. बरोबर. आणि व्हिडिओ घेतानाही सेम आहे. जर कोणी घरी आलं असेल तर त्याला सांगून घ्यायचं की मी तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि मगच व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट बरोबर. त्याची परमिशन ऑब्व्हियसली परमिशन, कारण उद्या तो म्हणू शकतो की मला न सांगता रेकॉर्ड केलं होतं आणि त्याच्यामुळे हे माझा राईट टू प्रायव्हसी ब्रीच झाला. ओके. आणि आता हे टेपिंग होत नाही ऍक्च्युली. कारण टेपिंग म्हणजे कसं तू आणि मी बोलतोस आणि कोणीतरी थर्ड पर्सन आपल्याला न सांगता टेप करतो. राईट. सो जर मी तुला फोन केलाय तर मला माहितीये मी तुला फोन केलाय, तुला माहितीये मी फोन केलाय. पण आता रिसेंटली काही सुप्रीम कोर्टचे जजमेंट आलं ते ज्यात त्यांनी म्हटलं होतं की विदाऊट इन्फॉर्मिंग अदर पार्टी, दुसऱ्याला न सांगता तुम्ही रेकॉर्ड नाही करायला पाहिजे. ओके. आणि आता आपले फोन पण स्मार्टफोन मध्ये ऍप्स असे आहेत की इझिली रेकॉर्ड करणं अवेलेबल आहे, करू शकतो. ओके. तर अशाला समोरच्याला जेव्हा आपण सांगतो तेव्हा समोरचाही कॉन्शियस होतो पहिली गोष्ट, आणि उद्या कुठल्याही कोर्टामध्ये तो ऍडमिसिबल होतो.